कोण कोण सकाळी उठून चिया सीड आणि लिंबूचं पाणी पितं, कारण की उन्हाळा सुरू आहे, हायड्रेशन खूप महत्वाचं आहे. त्यानंतर दीदीने मस्त देवाची पूजा केली होती. आज कृष्ण कन्हैयाला नवीन ड्रेस घातलेला आहे, किती मस्त दिसतंय. मग सुरू झाली नाश्त्याची तयारी. आज नाश्त्याला दीदीने पोहे आणि कढी बनवली होती. आम्ही सहसा पोहे फिकेच बनवतो, कारण परीला खायचे असते. मग आम्ही त्यानंतर मिरची टाकून खातो वरती. पोहे आणि कढीचं कॉम्बिनेशन वाह, काय मस्तच असते. कधी तुम्ही ट्राय करून बघा. सगळ्यात अवघड काम म्हणजे परीला खाऊ घालणं आणि वरून तिचे नखरे. कसं बसं तिला खाऊ घातला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला भारतीचा शो बघत. मग नंतर न येतात रविवारी पण कामाला जाणारे आणि एक असे लोक असतात ज्यांना कधीच कामं नसतात, जसं की माझा बारका भाऊ. दिवसभर असंच पडलेला असतो. तरी आपल्याला कोणता व्हिडिओ बनवायचा आहे ग? डोसा, इडली, सांबार, चटणी चटणी चटणी. परीची फरमाईश पूर्ण करायला दीदी गेली किचन मध्ये डोसा बनवण्यासाठी. लोक सकाळी नाश्त्याला खातात, आम्ही दुपारच्या जेवणामध्ये खातो. डोसा रेडी होता, त्याच्यासोबत बटाट्याची भाजी, सांबर आणि चटणी पण रेडी होती. आमचा व्हिडिओ काय झाला नाही, पण आमचं पोट भरलं. एवढं सगळं झालं, पण सकाळचा चहा विसरला म्हणून आता घेतला. चला तर मग भेटूया उद्या. आज परी सोबत थोडंसं खेळते. बाय बाय.